तुम्ही आता मला शिकवणार का? स्वतःच्या पोरीला सांभाळता येत नाही. गेली ना पळून त्या भामट्याबरोबर. मॅनेजर साहेब धनाजीवर ओरडत होते. पूर्ण स्टाफसमोर प्रथमच धनाजीला आज मान खाली घालावी लागली होती. तसं काही चुकलं नव्हतं त्यांचं, तेच समजावून सांगत होते. पण मॅनेजर साहेब आज काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते आणि रागाच्या भरात त्यांनी धनाजीच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं होतं. धनाजी बिचारे काहीच बोलले नाही. त्यांनी मान खाली घातली आणि गुपचूप आपल्या टेबलवर जाऊन बसले. त्यांचे डोळे पाणावले होते. पुन्हा मान वर करून बघायची सुद्धा त्यांच्यात हिंमत नव्हती. आता तर धनाजीसाठी हे व त्यांच्या पत्नीसाठी रोजच झालं होतं. साधं रस्त्यावरून जरी चालायचं म्हटलं तरी आजूबाजूच्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागायच्या आणि बायका त्यांच्या पत्नीला पाहून खुसफुस करायच्या. ती बघा चालली कशी, पोरगी पळून गेली त्याचं काही नाही. चांगले संस्कार केले असते तर कशाला अशी वेळ आली असती आणि कशाला पोरगी पळून गेली असती, असे एक ना अनेक टोमणे त्यांना ऐकवले जात असत. आणि धनाजीच्या बाबतीत काही वेगळं नव्हतंच. त्यांनाही ऑफिसमध्ये हाच अनुभव यायचा रोज. धनाजी आयुष्यभर ताठमानेने समाजात वावरले, पण आता वयाच्या 50 नंतर त्यांना मात्र मान खाली घालून जगायची पाळी आली होती. आज या प्रकारानंतर ऑफिस सुटल्यावर त्यांना घरी जायची इच्छाच नव्हती. म्हणून ते ऑफिसमधून निघाले आणि एका सार्वजनिक बागेत जाऊन बसले आणि त्यांच्या डोळ्यासमोर मुलीच्या आठवणीचा चित्रपट सरकू लागला. मग त्यांना आठवला तो दिवस ज्या दिवशी नामिताचा म्हणजे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. त्यावेळी त्यांचा आनंद गगमात मावेनासा झाला होता. अख्ख्या चाळीत त्यांनी पेढे वाटले होते. किती गोड होती ती मुलगी. तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं होतं. धनाजी तिची खूप काळजी घेत असतं. 1 मिनिट जरी ती नजरेआड झाली तरी त्यांचा जीव कासावीस होऊन जायचा. तिला जेव्हा पहिला दात आला होता तो क्षण, तिचं रांगणं, घरात पडलेलं तिचं पहिलं पाऊल, तिच्या तोंडून पडलेला बाबा हा पहिला शब्द, त्यावेळी त्यांना आकाशही ठेंगणं झालं होतं. सगळं काही मनात साठवून ठेवलं होतं त्यांनी. पण कधी नामिता शाळेत जाताना रडू लागली की धनाजी स्वतः तिला खांद्यावर बसून शाळेत सोडायला जात असे. तेव्हा एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखे भाव त्या छोट्या नामिताच्या चेहऱ्यावर असायचे. छोटी नामिताही आपल्या लाडक्या बाबाला सोडून कधी राहिली नव्हती. ज्या ज्या गोष्टींचा हट्ट नमुने धरला ते सर्व हट्ट त्यांनी ऐपत नसतानाही पुरवले, कारण तिच्या डोळ्यातलं पाणी त्यांना पाहवत नव्हतं. मग हळूहळू नमिता मोठी होऊ लागली. 10वी मध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास झाली. त्यावेळीही धनाजीला किती आनंद झाला होता. मग ती कॉलेजमध्ये जाऊ लागली. एक दिवस तिने तिच्या लाडक्या बाबांकडे मोबाईलचा हट्ट धरला. मग काय, धनाजीला नुसतं बोलायचंच अवकाश. लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाताना आपला पगार ॲडव्हान्समध्ये मागितला आणि एक छानसा मोबाईल आपल्या लाडक्या लेकीसाठी आणून दिला. हळूहळू नामिताचा अभ्यास सोडून मोबाईलवर बोलणं वाढू लागलं. जेव्हा पाहावं तेव्हा एक तर लपून लपून बोलत तर असायची किंवा मोबाईलवर सतत काहीतरी टाईप करत असायची. हे पाहून धनाजीला आणि त्यांच्या पत्नीला नामिताची खूप काळजी वाटू लागली. त्यांच्या पत्नीने एक दिवस त्यांना सांगितलं की आता आपल्याला आपल्या नमूसाठी एक चांगलं स्थळ शोधून तिचं लग्न लावलं पाहिजे. धनाजीला सुद्धा आपल्या पत्नीचा विचार पटला. तास त्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधणं सुरू केलं आणि बघता बघता एक दिवस नामितासाठी त्यांच्याकडे एक अतिशय चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा दिसायला चांगला होता आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता. त्यांचे घरचेही खूप चांगले होते. एका मुलीच्या आईवडिलांना अजून काय हवं असतं आपल्या मुलीसाठी, आणि मुलगी आयुष्यभर सुखी राहावी एवढंच ना. पण नामिताला बहुतेक ते आवडलं नव्हतं. या स्थळाबाबत तिची नाराजी सरळ सरळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण धनाजीला वाटलं की कदाचित आपल्या बाबांपासून आपल्याला दूर जावं लागणार म्हणून हिरमुसली असेल पोर. पण शेवटी जो अनर्थ व्हायचा होता तोच झाला. एक दिवस धनाजी आणि त्यांची पत्नी रात्री शांत झोपलेली असताना नमिता घर सोडून गेली आणि जाता जाता त्यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहून गेली. सकाळी धनाजीच्या पत्नी लवकर उठल्या आणि सर्व काम आटपून नमिताला उठवायला तिच्या खोलीत गेल्या. तर नमिता आपल्या खोलीत नव्हतीच. संपूर्ण घरभर त्यांनी तिला शोधलं पण ती कुठेच दिसली नाही. मग तिच्या खोलीतल्या अभ्यासाच्या टेबलवर त्यांना एक चिठ्ठी दिसली. त्यांनी ती उघडून वाचली तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या धावत धनाजीला उठवायला गेल्या आणि रडत रडत धनाजींना त्यांनी उठवलं. आपल्या पत्नीला असं ओक्सीबोक्सी रडताना पाहून ते खूप घाबरले आणि म्हणाले, काय झालं, इतकी रडतेस का, सर्व ठीक तर आहे ना. मग त्यांच्या पत्नीने त्यांना नमिताची चिठ्ठी दाखवली आणि म्हणाल्या, अहो नमिता कुठेच दिसत नाही आणि तिच्या खोलीत ही चिठ्ठी मिळाली मला.
ती वाचून धनाजीला खूप मोठा धक्का बसला. त्यात लिहिलं होतं, आई बाबा मला माफ करा. मी असं घर सोडून जाते. पण एक कारण आहे. माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. 2 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. तुम्ही मला न विचारता 2 दिवसात माझ्या लग्नाचा निर्णय घेतलात आणि मला साधं विचारलंही नाही. मला खूप वाईट वाटलं की तुम्ही दोघेही मला कधीच माझ्या भावनांना समजू शकल्या नाहीत आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. प्लीज तुम्ही विसरून जा की तुम्हाला एक मुलगी होती म्हणून. नमिता. धनाजी अजून बागेतच बसले होते आणि बघता बघता त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. खरं तर त्यांना खूप रडावंसं वाटत होतं, अगदी मोठ्याने ओरडून ओरडून. ते विचार करत होते की फक्त 2 वर्षापूर्वी जो मुलगा तिला भेटला होता त्याच्यावर तिने इतकं जीवापाड प्रेम केलं, पण आपल्या अन्नदात्या जन्मदाता बापाच्या 22 वर्षाच्या प्रेमाचं काय? त्याचं काहीच मोल नव्हतं का तिच्या नजरेत? तिच्या डोळ्यांतून एकही अश्रू खाली पडू नये म्हणून ज्या बापाने आपल्या इच्छांची आहुती दिली, आज तीच मुलगी त्यांना म्हणत होती की मी तिच्या भावना समजू शकलो नाही म्हणून. मग आजपर्यंत जे मी तिच्यासाठी करत आलो होतो, तिचा हट्ट प्रत्येक पुरवत आलो होतो, ते सगळं काय होतं? आणि आपल्याच काळजाच्या तुकड्याला विसरून जा असं कसं सांगू शकते ती मला? हे इतकं सोपं आहे का? धनाजी नेहमीच आपल्या पत्नीला मोठ्या गर्वाने सांगत की एक दिवस माझी नमू माझं नाव मोठं करेल आणि लोक माझ्याकडे बोटं दाखवून म्हणतील, हे बघा नमिताचे वडील चालले. पण आता तेच आठवून त्यांना मरण यातना होत होत्या. मग त्यांनी आपले पाणावलेले डोळे पुसले आणि दमलेल्या मनाने आणि शरीराने हळूहळू आपल्या घराकडे निघाले. जाता जाता वाटेल त्यांना गणपतीचं मंदिर लागलं. आपसुकच त्यांची पावले मंदिराकडे वळली. मग मंदिरात जाऊन ते देवापुढे हात जोडून उभे राहिले आणि प्रार्थना करू लागले. नमिताच्या सुखासाठी म्हणाले, देवा माझी पूर जिथे कुठे असेल तिला माफ कर आणि कायम सुखी ठेव. इतक्यात त्यांना मागून आवाज आला, अरे ती बघ नमिताचे वडील. ती नाही का पळून गेली? तिचेच हे वडील. मित्रांनो, तुम्हाला मनापासून एक कळकळीची विनंती आहे की आयुष्यात कधीही आपल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या आई वडिलांना चुकूनही दुखवू नका. आणि मुलगा असो व मुलगी, कधीही असं वागू नका जेणेकरून त्यांना समाजात आपले मान खाली घालून जगावे लागेल.